Good morning. Welcome to Phoenix Study. We are seeing the Nifty views of 23 March. So परवाचा आपण जो कॅन्डल बघितली तर एक निफ्टीने कंटिन्यूस 1 2 3 4 5 दिवसाच्या फॉल नंतर किंवा 6 दिवसाच्या ऍक्च्युअली फॉल नंतर एक बऱ्यापैकी रिकव्हरी कॅन्डल दिली. अँड आपण जी ऑलरेडी ट्रेंड लाईन मार्क केलेली आणि डिमांड सप्लाय जे झोन आपण मार्क केलेले होते, जिथून फॉल एक्सपेक्ट केलेला आहे, हा जो ग्रीन छोटा बॉक्स दिसतोय तिथून आपण ऑलरेडी ड्रॉ केलेला होता. या लेवल आधीपासून आपण डिफाईन केलेल्या होत्या की ह्याच्या खाली निफ्टी वीक होईल. जर कुठे सेलिंग आलं तर ह्याच्या खालीच येऊ शकतो. आणि ॲज एक्सपेक्टेड निफ्टीचा फॉल आला. आणि खालचा सपोर्टही आपण आयडेंटिफाय केलेला होता की निफ्टी येऊन इथेच थांबेल बरोबर. तर इथे एक मला चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी इथे कॅपिटलाइज केलं 2 दिवसामध्ये. आणि हा एक डिमांड झोन जो आहे तो अजूनही इंटॅक्ट आहे, त्याला कुठेही काही अजून प्रॉब्लेम दिसत नाहीये. प्लस ही जी ट्रेंड लाईन होती, ही जी लॉंग टर्म ट्रेंड लाईन आहे, इफ आय झूम दिस इज अ लॉंग टर्म ट्रेंड लाईन. ओके, तर निफ्टीचं कालचं जी डोजी कॅन्डल आहे ती समथिंग अराउंड त्या ट्रेंड लाईनच्या आसपास झाली आहे. So Nifty is trying to cross and close above this trend line. खालचा क्लोज झालेला आहे. ऍक्च्युली ती डोजी कॅन्डलच बनली बिकॉज देर इज अ नो मिनिंग ऑफ दिस कॅन्डल, कारण की हाय आणि लो मारून शेवटी निफ्टी तिथेच क्लोज झाला जिथे ओपन झालेला. सो इट्स अ काइंड ऑफ इनडिसायसिव्हनेस इन द मार्केट. सो व्हॉट वी नीड टू सी नाव, आता बघितलं तर निफ्टी साधारण लेट मी चेक SGX निफ्टी कुठे ओपन होतोय. So it is showing around 63 points upside. फ्युचरची जर स्पॉटची प्राइस त्याच्यावर थोडी कमी असेल, एक साधारण निफ्टी 14,780च्या आसपास किंवा 14,800च्या आसपास कुठेतरी ओपन व्हायला हवा. आता 8च वाजतायत, अजून काय होईल सांगता येत नाहीये. बट निफ्टी हॅज नाव अ मल्टिपल रेजिस्टन्स. पहिली रेजिस्टन्स राहील ट्रेंड लाईन. या ट्रेंड लाईनच्या वर निफ्टी कुठेतरी सस्टेन व्हायला हवाय, पहिली गोष्ट म्हणजे. अँड द सेकंड थिंग इज दिस 21 डे मुव्हिंग ऍव्हरेज. जोपर्यंत हा एक 21 डे मुव्हिंग ऍव्हरेजचा रेजिस्टन्सचं काम करेल फॉर निफ्टी, ही लेवल येते 14,897 म्हणजे 14,900 राऊंड फिगर पकडून चाल. सो निफ्टी विल फेस हिज रेजिस्टन्स अराउंड 14,900. So this will be your resistance, and support is quite easy now. It's a day low of yesterday's candle. So हा day low तुटला तर हा penetrate होईल demand zone again and it might sell off from here. कारण की ऑलरेडी एकदा टेस्ट झालाय, हा आधी 2-3दा टेस्ट झालेला आहे. So it's a crucial level or crucial low for Nifty now. हा निफ्टीचा लो आज तुटायला नकोय कुठल्याही परिस्थितीत. जर इथून सेल ऑफ सुरू झाला तर साधारण निफ्टीमध्ये एक कुठेतरी एक जबरदस्त सेलिंग सुरू होईल आणि जे निफ्टीला खालच्या लेवल्स कडे घेऊन जाईल अराउंड 13,700. सो नाव फॉर मी निफ्टीसाठी ट्रेड करणं तसं सोपं आहे की निफ्टी साधारण या ट्रेंड लाईनच्या वर जर मला दिसला आज कुठेतरी. सो लेट मी कम टू द शॉर्टर टाइम फ्रेम, 15 minutes. Okay. झोनला मी एक्सटेंड करतो बिकॉज इट स्टिल व्हॅलिड. इट विल ऍक्ट एज अ रेजिस्टन्स नाव. सो शॉर्टर टाइम फ्रेमला ही निफ्टी कुठेतरी ट्रेंड लाईन बनवतोय. ठीक आहे, आय विल ड्रॉ डिफरंट ट्रेंड लाईन. लुक ॲट दिस.
सो निफ्टी आज मला एक्सपेक्ट आहे की कुठेतरी या रेंज मध्ये ओपन होईल. तर या रेंज मध्ये ओपन झाल्यावर आपल्याला बघायचंय की हा इथे टिकतोय काय. इफ इट इज लाईक ट्राय टू सस्टेन हिअर आणि हा जर इथे आला या ट्रेंड लाईन जवळ, सो देअर मे बी अ बाईंग ऑपॉर्च्युनिटी हिअर, जी येते कुठेतरी तुमची 14,700. जर 14,700 ला जर कुठेतरी एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली एक, तर तिथे एक निफ्टीला आपण बाय करू शकतो. किंवा स्टॉक स्पेसिफिक तुम्ही तिथे सेक्टर प्ले करू शकता. अराउंड निफ्टी तिथे असल्यावर तुम्हाला एक स्टॉक्स मध्ये पण बाईंग ऑपॉर्च्युनिटी घेता येईल. किंवा मग हा या रेजिस्टन्सच्या वर जर क्रॉस झाला इथून आणि हा जर इथे टिकला, तर वी कॅन सी फर्दर अपसाइड. सो इट विल बी अ बिग डे अहेड. जर निफ्टी इथून जर एक सस्टेन व्हायला लागला आणि हा जर या झोन मध्ये आरामात सस्टेन झाला, हे जे झोन आहे ट्रेंड लाईन, दोन ट्रेंड लाईनच्या मधलं झोन जे आहे, त्या ट्रेंड लाईनच्या मधल्या झोन मध्ये जर निफ्टी टिकला आणि जर त्याने इथून जर ब्रेकडाऊन दिलं नाही त्याने, तर वी कॅन डेफिनेटली सी अपसाइड अराउंड 15,000, 14,900 to 15,000 इथपर्यंत आपली अपसाइड एक 150 पॉईंटची आहे शॉर्ट टर्मला. आणि जर ही जी ट्रेंड लाईन आता इम्पॉर्टंट आहे, ही जर ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली, तर डेफिनेटली जसं आपण खाली डिमांड झोन ड्रॉ केलाय, हा इथे एंटर होईल. सो हा एक शॉर्ट टर्म टाइम फ्रेमचा व्ह्यू होता. लेट्स चेक बँक निफ्टी ऑल्सो. बँक निफ्टी आता खूप महत्वाच्या लेवलला आहे. अगेन फिबोनाचीच्या रिट्रेसमेंट जर मी ड्रॉ केली, इट्स ऑलरेडी एंटर्ड इनटू वॉर झोन. दिस इज अ इम्पॉर्टंट लेवल फॉर बँक. हा अजूनही खाली येऊ शकतो, 32,700 पर्यंत खाली येऊ शकतो. अँड देन इट विल ट्राय टू गो अपसाइड. ठीक आहे. सो मला असं वाटतं की आता या लेवलमध्ये थोडं बँकिंग कडून एक्सपेक्टेशन आहे की कुठेतरी तो वरती जाईल या लेवल पासून. सो आय एम एक्सपेक्टिंग की हा फॉल जितका फास्ट होता तितका फास्ट राहणार नाही, कुठेतरी स्लो डाऊन होईल. येस, देअर विल बी अ व्होलॅटिलिटी, बट सेल ऑफ थोडा कमी व्हायला हवा, बिकॉज इट इज ऑलरेडी फार फ्रॉम इज 21 डे मुव्हिंग एव्हरेज. इथे बाईंगचे आता तरी कुठे संकेत दिसत नाहीयेत, बिकॉज इट मे फॉल डाऊन फर्दर. आणि अगदीच बाईंग करायचं असेल तर आय विल मार्क दिस हाय, दिस कॅन्डल हाय, बिकॉज कालची कॅन्डल ही इनसाइड कॅन्डल होती. तर त्याच्या आधीच्या दिवसाचा हाय आणि लो आपल्यासाठी आता महत्वाचे झाले. सो लेट्स कन्वर्ट दिस इनटू 15 मिनिट्स. तर एवढा बँक निफ्टी मध्ये फॉल झाल्यावर कुठेतरी आता एक एक्सपेक्टेशन आहे की एक थोडासा एक वरची साईड मिळायला हवी, पण वरची साईड फक्त या आणि या झोनच्या वरतीच मिळू शकते. तोवर हा अजूनही डाऊन साईडलाच आहे. बँकिंग इज अंडर प्रेशर डेफिनेटली, कारण की तेच की एनपीएस वाढू शकतात. आता परत कोरोनाचा सीन वाढतंय, सो बँकांवर परत प्रेशर आलंय की रिपेमेंट लोन्सची बरीच राहिलेली आहेत बिझनेसेस कडून आणि रिटेलर्स कडून. सो तो मुद्दा एक परत वरती येऊ शकतो. And if you see, it is taking continuous resistance from the 20 moving average. तो एक अख्खा दिवस कुठेतरी 20 डे मूव्हिंग एव्हरेजच्या वरती बँक निफ्टी क्लोज व्हायला हवा, एक अख्खा दिवस टोटल. तर कुठेतरी जाऊन एक पॉझिटिव्हनेस आपल्याला एक अज्युम करता येईल. अदरवाइज इट इज अ सेल ऑन राईज नाउ, अँड दॅट्स वाय निफ्टी ऑल्सो नॉट परफॉर्मिंग, बिकॉज बँक निफ्टी इज ड्रॅगिंग हिम डाउन. अगेन स्टॉक फॉर अ डे, एक स्टॉक आहे माझ्याकडे आरसीएफ व्हॉल्यूम. मागे पण आपण ट्रेड केलेला होता आणि दोज हू मिस दॅट टाइम दे हॅव अ एक्सलंट अपॉर्च्युनिटी राईट नाउ. हा परत त्याच्या जिथून ब्रेकआउट दिलेलं त्या झोन मध्ये आलेलं आहे. इट गिव्स अ पुल बॅक फ्रॉम युअर. चांगला डिमांड झोन मध्ये आला. जर 71 ला कोणाला मिळालं नसेल तर इट इज स्टील अवेलेबल ॲट 79 रुपीज. काल 10% चाललेला आहे तो, बट इट हॅज अ
potential to go more here. Volumes are massive. तुमचा स्टॉप लॉस खूप कमी आहे आता या केसमध्ये. मी जर रिस्क रिवॉर्ड रेशो काढला, so it will be a 1:2 risk reward ratio. ठीक आहे, and maybe more than that. तुम्ही 80 रुपयाला एखादा शेअर घेतोय तर 70 रुपये माझा स्टॉप लॉस आहे, बट 100 रुपीज माझं टार्गेट आहे. इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी राईट नाउ फॉर यू टू ग्रॅब दिस शेअर. आज मिळाला कुठे आणि अजूनही खाली मिळाला समजा एक 77-75च्या आसपास मिळाला तर वेल अँड गुड. तुमचा स्टॉप लॉस अजून कमी होईल त्या केसमध्ये. सो ट्राय टू स्टडी दिस शेअर. चांगला वाटतोय. आणि एशियन पेंट्स एक आहे. एशियन पेंट्स पण एक कुठेतरी सस्टेन व्हायच्या मार्गावर आहे आणि इट इज ट्राइंग टू मेक अ पॅटर्न राईट नाउ. हा पॅटर्न एक आहे तो डेडली पॅटर्न आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. तर हा पॅटर्नचा जर ब्रेकआउट आपल्याला मिळाला 2500 ला, तर यू कॅन सी मोर रॅली टुवर्ड्स दिस लेंथ. will take towards 2700. Keep watch on Asian Paints too, कारण की स्टॉप लॉस खूप कमी आहे तुमचा ह्याच्यामध्ये. दिस विल गिव्ह अ स्टॉप लॉस 2300 च्या आसपास स्टॉप लॉस ठेवून तुम्ही आता बाय करू शकता. यू जस्ट हॅव अ 100 रुपीज रिस्क अँड टार्गेट इफ आय सी इट इज लाईक अ मॅसिव्ह 300. सो 1:3 चा हा स्विंग ट्रेड होऊ शकतो. सो येस, अँड वन मोर अनाउन्समेंट की वीकेंड क्लास परत सुरू होत आहेत. मध्ये ब्रेक घेतलेला मी, त्यामुळे माझी जर पर्सनल कामामध्ये वेळ केली तर परत सुरू झालेले आहेत. अँड इट्स ऑल अबाउट स्कॅनिंग गाईज. की तुम्ही स्कॅनर तुमचे पॉवरफुल होत नाही ते सिक्रेट तुम्हाला कोणीच सांगणार नाहीये. ते फक्त टेक्निकल शिकणं हीच गोष्ट वेगळी, बट हाऊ टू अप्लाय दॅट अँड हाऊ टू फाइंड फिश इट्स अ मोर इम्पॉर्टंट थिंग. ते अनफॉर्च्युनेटली तुम्हाला खरंच कोणी सांगणार नाही. सो बेटर थिंक ऑन इट and let me know. सो तुमचे ट्रेड करताना काळजीपूर्वक करा, तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरना विचारा आणि मगच पुढचे डिसिजन घ्या. दॅट्स इट फॉर द डे. टेक केअर.